बुधवारी सायंकाळी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उरणच्या करंजा गावाला भेट दिली। यावेळी येथील मच्छीमार समाजाच्या मासेमारी संदर्भातील समस्या जाणून घेतल्या। तर नव्याने होत असलेल्या देवस करंजा पूल प्रकल्पाच्या कामामुळे येथील नागरिकांवरील अन्यायाची बाजू देखील समजून घेतली। यावेळी रोहित पवार यांनी मच्छीमार बोटीमधून फेरफटका मारत येथील कोळी बांधवांशी संवाद साधला। यावेळी आमचे प्रतिनिधी विरेश मोखडकर यांनी घेतलेला हा आढावा। दादा, आपण करंजामध्ये भेट दिली. करंजा रिव्हर्स करंजा जो प्रकल्प आहे, पूल प्रकल्प आहे, त्याची पाहणी केली. करंजामधल्या जे मच्छीमार आहेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात. एकंदरीत आपण काय परिस्थिती पाहिली आजची, जी करंजाची मच्छीमारांची जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीवरती आपण पुढील काय पावलं उचलणार आहेत, कसं काय आपण पुढची धोरण ठरवणार आहे? करंजा जेटीला आल्यानंतर अनेक वर्षांपासून तिथे असणाऱ्या कोळी बांधवांना सहकार्य करणारी जी संस्था आहे, त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना मी भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली. भावनाताई या ठिकाणी आहेत, सर्व पदाधिकारी आहेत. आणि मग चर्चा केल्यानंतर कोळी बांधवांना म्हणजे मच्छीमारांना ज्या काही अडचणी येतात त्या कुठे तिथे समजून घेतल्या. आजची परिस्थिती अशी आहे की आपण चर्चा करत असताना पेट्रोलचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले आणि आपल्याला ते परवडत नाही, यासाठी आपण सातत्याने बोलत असतो. आता पेट्रोल आणि डिझेलवर, खास करून डिझेलवर बऱ्याच गोष्टी चालत असतात आणि त्याच्यात बोट जी आपली असते की ती मोठ्या प्रमाणात डिझेलवरच तिथं चालत असते. कुठल्याही प्रकारची बोट तुम्ही घ्या. आणि मग जर भाव वाढले असतील तर इथं पण भाव वाढलेच असतील ना. पण इथं एक त्यांची वेगळी अडचण आहे. इथे त्यांचा जो पंप आहे तो कन्झ्युमर पंप आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात डिझेल बोटीला लागत असल्यामुळे त्याला कन्झ्युमर नावाच्या अंतर्गत ऑइल कंपनीली इथं पेट्रोल डिझेल पंप दिलेला आहे. आता ह्या डिझेल पंप आजच्या टाइमला 1 लिटरला किती रुपये लावले जातात तर 160 रुपयाच्या आसपास. आता 100 रुपयाला पेट्रोल आणि डिझेल आल्यानंतर आपण तिथं बोलायला लागतो, पण इथं हे जे सामान्य मच्छीमार आहेत त्यांना 150 रुपये कसे परवडणार? तर त्या अनुषंगाने सरकारला आता विनंती करावं लागेल, बोलावं लागेल की डिझेलचे रेट इथं आपल्याला अनुदानित करावं लागतील, नाही तर आपल्याला सबसिडी मोठ्या प्रमाणात द्यावी लागेल. पूर्वीपासून 18 रुपये दिली जाते, पण आता 70 रुपये 75 रुपयेपर्यंत आपलं डिझेल देता येईल का? आता हे मी हवेतून बोलतोय असं नाही, पण कर्नाटका गव्हर्नमेंटमध्ये आज 65 ते 70 रुपयाला डिझेल दिलं जातं. मग महाराष्ट्रात का नाही? महाराष्ट्रात कर्नाटकापेक्षा जास्त ताकदवान आहे. त्याच्याच बरोबर इतरही काही महत्वाचे विषय आहेत. त्याच्यामध्ये आता आधुनिक पद्धतीने मच्छीमारी केली जाते. आता लहान जे सर्व बोटी असतात, आता कसं असतं की मोठ्या बोटी म्हणजे त्या कंटेनरवाल्या, नाहीतर एकदम मोठ्या ज्याला आपण मोठ्या कार्गो वेसल्स म्हणतो, त्यांचा प्रवास योग्य व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणात ड्रेंचिंग केलं जातं. ड्रेंचिंग म्हणजे तिथं वाळू मोठ्या प्रमाणात सरकवली जाते, खड्डा केला जातो आणि ते केल्यामुळे जे मासे असतात जे सहसा तिथे राहत असतात, मोठे होत असतात, तिथं अंडी घालत असतात, तर तिथलं जे काही वातावरण आहे ते बदलल्यामुळे तिथं मासे सापडत नाहीत. पण छोट्या बोटीवाल्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचण ही येत आहे. त्यामुळे सबसिडी देऊन त्यांच्या छोट्या बोटी मोठ्या करून त्यांना 15 नॉटिकल माईलच्या बाहेर जाता येईल का, हा एक मुद्दा इथं चर्चेत आला. लायसन्सिंग बद्दल सुद्धा इश्यू आहे. छोट्या बोटीला लायसन्स घ्यावं लागतं, मोठ्या बोटीला घ्यावं लागतं, परत जाळी असेल तर वेगळं लायसन्स इथं घ्यावं लागतं. त्यामुळे कुठेतरी सूत्रता या लायसन्सिंग मध्ये यावी अशी लोकांची इथं मागणी आहे. आणि ही जेट्टी आहे त्याचं एक्सपॅन्शन राहिलंय, म्हणजे पुढचा जो हिस्सा आहे तो 150 कोटी रुपयाचा आहे, तो अजूनपर्यंत झाला नाही. तो झाला तर अजून लोकांना तिथं फायदा होईल. महिला जे मच्छीमार असतात त्यांच्या ज्या सुविधा असतात त्या सुविधा अजूनपर्यंत या ठिकाणी दिल्या गेल्या नाहीत, अशी कुठेतरी चर्चा इथं असणाऱ्या लोकांकडनं आपल्याला कळाली. आणि त्याच्याच बरोबर 15 नॉटिकल माईलच्या बाहेर नाही तर 20 नॉटिकल माईलच्या बाहेर कुठेतरी चायनीज बोटी रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात येतात आणि ते LED त्यांच्या मोठी बोट्याच असतात. आणि मग कुठेतरी जो सर्वेलन्स करायला पाहिजे भारताकडनं, नाही तर आपल्या राज्य सरकारकडनं, जेणेकरून आपल्या बोटीला कुठेतरी मदत केली पाहिजे आणि बाहेरून आलेल्या बोटीला आपल्याला बाहेर सरकवता आलं. आणि ते जे मासे पकडतात ते आपल्या लोकांनी जर पकडले तर त्याचा फायदा नक्कीच इथं असणाऱ्या मच्छीमारांना होऊ शकतो. त्या सर्वेलन्ससाठी शेवटी आपल्याला मदत आपल्या लोकांना करायची. बाहेरचे लोक येऊन इथं जर धंदा करत असेल बाहेरच्या राज्यातून, माहिती नाही बाहेरच्या देशातून, मग तिथं कुठेतरी लक्ष घालून त्या गोष्टी कशा होणार नाही याची दक्षता आपल्या सर्वांना तिथं घ्यावी लागेल. असे अनेक मुद्दे आहेत. या सर्व मुद्द्यांवर आणि हा जो काही कारंजाचा ब्रिज आहे, तिथं गावातून जो ब्रिज जातो तिथं बऱ्याच
घरांना तिथं मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होते. आणि दुसरं काय झालंय की तुम्ही समजून घ्या, हे गाव अनेक वर्षांपूर्वी इथं वसलेलं आहे. सिडको झाल्यानंतर सिडकोली ज्या काही गायरान जमिनी होत्या त्या ताब्यात घेतल्या. आता जसं जसं काळ पुढे जातो लोकसंख्या वाढत जाते. लोकसंख्या जशी वाढते तसं एका घरामध्ये 2 मुलं होतात, मुली होतात, मग वाढत जातो संसार. त्यामुळे पूर्वी इथं जर 400 लोकांची वस्ती होती, तर आता एकाच वस्तीवर आता 1,500 लोक राहतात. मग आता विस्तार करायचा असेल तर विस्तार करायचा कसा, हा खूप मोठा प्रश्न इथं असणार नागरिकांकडे. मग जसं आपण काही प्रमाणात समुद्रामध्ये माती आणि वाळू टाकून आपण तिथं हे करतो, भराव करतो, तसाच भराव करून मग तिथे असणाऱ्या लोकांना आपला देता येईल का याचा एक विचार करणं फार महत्वाचं आहे. या फार लहान पण फार महत्वाचे विषय आहेत. त्यांना प्रोटेक्शन कुठेतरी पाहिजे आणि ते प्रोटेक्शन सरकारकडनं कुठेही भेदभाव न करता देणं अतिशय महत्वाचं आहे. सुरुवातीला लगेचच्या लगेच त्यांना डिझेलवर आपलं सबसिडी ही द्यावी लागेल असं आम्हाला वाटतं. आणि ज्या बोटी आहेत, पूर्वी बोटी अपग्रेड करायच्या असतील, मोठ्या घ्यायच्या असेल तर 35% सबसिडी मिळत होती. आता ती सबसिडी बंद झालेली आहे. ती सबसिडी परत एकदा चालू करून आपल्याच लोकांना अजून मोठा व्यवसाय करता येईल का. आणि खालाशी जे असतात, जे काम करतात, आज 10 लोकांची परवानगी आहे, पण जे आता आपल्याला जाळी ओढावी लागते, कधी कधी मेकॅनिकल पद्धतीने जर ओढली, जसं इथे एक ते सिस्टम आहे, तर जाळी फाटते. त्यामुळे यांची मागणी की आम्हाला 25 खलाशांना परवानगी द्या. आणि ते जर दिली तर नक्कीच काही प्रमाणात, म्हणजे एवढा मोठ्या प्रमाणात नाही पण काही प्रमाणात रोजगार सुद्धा वाढेल आणि आम्हाला सुद्धा मदत होईल. आणि या अनुषंगाने कुठेतरी लक्ष देऊन काय गोष्टी करता येईल. आता यांना शेतकरी म्हणून त्यांचं आता त्या कॅटेगरीमध्ये त्यांना तिथे टाकलेलं आहे. आता मग शेतकऱ्यांना जर आपल्याला फळबागा करायच्या असेल तर रोजगार हमी योजना असते. तर मग आता ही बोट म्हणजे हा शेतकऱ्याचा व्यवसाय आहे, हे मच्छीमारांचा व्यवसाय आहे. मग याच्यावर असणारे जे मजूर आहेत त्यांना आपल्या रोजगार हमी योजनेमध्ये आणता येईल का. इनोव्हेटिव्ह जग फार पुढे चाललंय, पण धोरणं आपली फार जुनी राहिलेली आहेत. त्यामुळे धोरणं बदलण्याची जरूरत आहे. बाकीचे राज्य काय करतात, बाकीचे देश काय करतात ते समजून घेऊन आपल्याला काही गोष्टी कशा करता येईल याबाबत नक्कीच तिथं विचार करावा लागेल. दादा, या ठिकाणी करंजा ते अलिबाग हा पूल प्रकल्प सुरू आहे आणि या प्रकल्पाअंतर्गत जे बाधित जे कोळी बांधव आहेत त्यांचं जे होणारं मच्छीमारीचं नुकसान आहे किंवा होणारी मोठ्या प्रकारे द्रोणागिरी, ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ल्यासंदर्भातला जो काही प्रश्न आहे तिथे उत्खनन मोठ्या प्रमाणात चालू आहे, मोठ्या प्रमाणात झाडे तोड सुरू आहे. आपण याची पाहणी केली आहे, कशा प्रकारे या प्रश्नाकडे आपण पाहताय. हे बघा, एखादा किल्ला असेल नाहीतर एखादं मंदिर असेल तर ते तर आपल्याला जतन करणं फार महत्वाचं असतं. आणि त्याच्याच बरोबर जो आता इथे एक 2 एकराचा भाग आहे, तिथं या कॉन्ट्रॅक्टरला तो असाच दिलेला आहे. त्याचं भाडं घेतात नाही घेत मला माहित नाही. तिथं त्यांनी ऑफिसेस बांधलंय आणि नुसतं उत्माद त्यांचं चाललंय. आता तुम्ही जर काम करत असाल तर नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याची जरूरत आहे. तिथे असणाऱ्या झाडांना त्रास होणार नाही. जे काय तुम्हाला दिलंय, जे मोजणी झाली आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला रस्ता करायचा आहे, जी झाडं तुटणार आहेत, त्याच्या व्यतिरिक्त जाऊन तुम्ही जो उत्माद त्या ठिकाणी सुरू केला आणि त्याचा त्रास जर गावकऱ्यांना होत असेल तर हे भूमिपुत्र आहेत, त्यांना पूर्ण अधिकार आहे. एखादा रस्ता जात असताना त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर ते कुठेही रस्त्याचं काम थांबवू शकतात. पण हे सामान्य लोक असल्यामुळे त्या बाबतीत कुठंच काही करत नाहीत. त्यामुळे त्यांना गृहीत नका धरू, त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडचणी सोडवल्या पाहिजे. काही विषय सिडकोकडे आहेत, मी सिडकोशी बोलेल आणि हा जो रस्ता ज्या एजन्सीच्या अंतर्गत येतो त्यांच्याशी सुद्धा बोलून फक्त एवढंच बोलणार आहे की या लोकांना त्रास होऊ नये, त्यांच्या मागण्या तुम्ही समजून घ्या. इथं अतिशय पवित्र मंदिर आहे, त्या मंदिराला सुद्धा निधी खऱ्या अर्थाने दिला गेला पाहिजे. पर्यटन स्थळ सुद्धा इथं आपल्याला करता येईल. शेवटी काय की यांना दुसरा व्यवसाय आपल्याला द्यावा लागेल, जोडधंदा म्हणून. मच्छीमार हा प्रमुख व्यवसाय आहे, पण 3 महिने जेव्हा इथं काहीच धंदा नसतो, मच्छीमार तिथं होत नाही, पण मग ह्यांना दुसरा धंदा काय, दुसरा जोडधंदा काय, महिलांसाठी आपल्याला काय करता येईल, या अनुषंगाने व्यापक दृष्टिकोनातून एक धोरण जर आपण केलं, त्यामुळे ऑफ सीझन आणि ऑन सीझन या दोन्ही बाबतीत त्यांना आपल्याला न्याय देता येईल असं मला तरी वाटतं. दादा, एकंदरीत जर बघितलं तर रेवस आणि करंजा हा पूल प्रकल्प आहे. हा पूल प्रकल्प सागरमाला अंतर्गत हा पूल प्रकल्प केलेला आहे. शासनाने मोठ्या प्रमाणात सागरमालाचा उहापोह केला आणि त्या अंतर्गत हा प्रकल्प सुद्धा राबवला जातोय. या अंतर्गत आणखीन एक प्रकल्प राबवला जातोय. ह्याच पुलाला लागून जो आहे तो रोरो प्रकल्प सुरू केलेला आहे. रोरो प्रकल्प जर पूल होतोय या बाजून त्या बाजूला जर गाडी जाते तर मग त्या रोरो प्रकल्पाचा उद्देश काय, हा अजूनपर्यंत सामान्य माणसाला प्रश्न जो पडलेला आहे त्या प्रश्नाबाबत काय म्हणाल. इकडे हास्यास्पद आहे, कारण का आता एकदा जर हा पूल झाला आणि त्याला जर टोल नाही लावला, एकतर इथं असणाऱ्या
लोकांकडून 1 रुपया सुद्धा टोल घेतला गेला नाही पाहिजे, कारण हे इथले भूमिपुत्र आहेत. मला माहित नाही ते टोल लावला जाईल का नाही जाईल. आणि हे जे काय आता रो आहे ते लोक त्याला काय प्रवास करणार नाही, तो तसाच बंद पडणार आहे. तर मग हा पैसा जो इथं घातलाय बराच, म्हणजे तुम्ही मागच्या बाजूला बघितलं तर करीबन एक 6-7 कोटीचा खर्च तिथं तसाही झाला असेल, तर तो 6-7 कोटीचा खर्च असा करण्यापेक्षा तो तसाही वाया जाणार आहे. तर पलीकडे असणारी आमची जेट्टी, तिथं असणाऱ्या सुविधा, बसण्याची व्यवस्था, मग बोटीला कुठं लागू नये म्हणून त्याला जो प्रोटेक्शन आपल्याला द्यावं लागतं. त्यानंतर शेड जे आहे, आता शेडचा पैसा कसा आहे की इथं असणारी एक कोऑपरेटिव्ह कमिटी आहे, त्या कोऑपरेटिव्ह कमिटीकडनं इथला सगळा व्यवहार बघितला जातो. आता हे बघत असताना त्यांच्याकडनं सरकारकडे पैसा नाही म्हणून 2 कोटी रुपये घेतलेत का 1.5 कोटी रुपये घेतलेत, अजूनपर्यंत सरकारने दिलेला नाही. शब्द होता की आम्ही पुढच्या 6-7 महिन्यात देऊ, 2 वर्ष झाले तरी पैसा नाही. मग त्या कमिटीकडे पैसा नसेल तर मग कसं होणार. त्यामुळे असे वायपाट खर्च करण्यापेक्षा अशा कोऑपरेटिव्ह कमिटीला लागणारा जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या पैशातून जर झालं तर इथं असणाऱ्या मच्छीमारांचं उत्पादन तिथं वाढलं, आणि उत्पादन वाढलं की त्यांचा घर त्याच्यावर चालू शकतं आणि फायदा होऊ शकतो. त्यामुळे या अनुषंगाने विचार करावा. आणि इथं जे ग्रामपंचायत आहे ना, आता आता हा जो ग्रामीण भाग आहे तिथं असणाऱ्या काही सुविधा, म्हणजे जसं भावनाताईंशी बोलत असताना इथे मला लोकांनी सांगितलं ड्रेनेज नाहीये, रस्ते नीट नाहीयेत, ड्रेनेज पण असं सहजपणे त्या ठिकाणी सोडून दिले पाण्यात, त्याच्यापेक्षा मग फिल्टर असणं, प्यायच्या पाण्याचा प्रश्न आहे. या सगळ्या अनुषंगाने कुठेतरी आपल्याला लक्ष द्यावं लागेल. रयतची खूप सुंदर शाळा आहे, तर रयतच्या अंतर्गत सुद्धा आपल्याला काय करता येईल याचा आम्ही विचार करू. पण सरकारी सुविधा ज्या मिळाल्या पाहिजे त्या दुर्दैवाने त्या ठिकाणी मिळल्या जात नाही. आणि त्याच्याबरोबर बरेच अधिकारी चांगले आहेत, पण ठराविक अधिकारी कुठेतरी दबाव आणून वेगळ्या पद्धतीचं काम करतात असं कुणी मला सांगितलं नाही, पण चर्चेतून त्या ठिकाणी मला कळालेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे यांच्याकडे बघत असताना यांची घरं बघा कशा राहतात, सामान्य लोक आहेत. त्यामुळे बघत असताना कुठेतरी एक संवेदनशील पद्धतीने बघून व्यवसायाला आपल्याला उभारी कशी देता येईल, फक्त यांचंच नाही तर महाराष्ट्राच्या असणारे जे काही 650-700 किलोमीटरचे जे काही किनारपट्टी आहे तिथे असणाऱ्या प्रत्येक जो आपला कोळी बांधव आहे, भगिनी आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार करणं फार महत्वाचं आहे. दादा, एकंदरीत आपण सगळ्या वस्तुस्थितीची आज पाहणी केलीत. या ठिकाणी किनारपट्टीवरती आगरी, कोळी, कराडी बांधव आहेत आणि या सगळ्याच जर परिस्थिती पाहिली तर यांच्या बरेचसे अनेकशे प्रश्न आहेत. आपण कशा प्रकारे सभागृहात किंवा वरिष्ठ पातळीवरती आपण हे मुद्दे कसे हाताळणार? नाही, सुरुवातीला अधिकाऱ्यांशी जाऊन आपल्याला बोलावं लागेल, मंत्र्यांशी जाऊन बोलावं लागेल, आणि त्यातूनही काही होणार नसेल तर वेगळे वेगळे माध्यम आहेत. आता कांद्याचा प्रश्न महत्वाचा होता, त्यासाठी आंदोलन करावं लागला, त्याचा फायदा झाला. विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, तो तिथं मार्गी लागला. त्यामुळे या पद्धतीने आपल्याला उद्या जाऊन कुठं ना कुठेतरी तिथं आंदोलन वगैरे ह्या गोष्टी करता येतात. पण आमची पद्धत अशी आहे की सुरुवातीला चर्चा करा, बोला, त्यांना संधी द्या, आणि संधी देऊन सुद्धा जर सरकार करणार नसेल तर मग आम्ही मोकळा आहोत आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी करायला. आता कालच जी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, एक तर ती फसवी झाली, त्याच्यामध्ये शेतकऱ्याला फसवलं गेलं असं आमचं ठाम मत आहे. पण आता मग कोळी बांधवाकडे बघताना सुद्धा तुम्ही शेतकरी म्हणून बघा ना, आणि मग त्यांचं जे काय 600-700 कोटीचं कर्ज आहे ते माफ करायला काय हरकत आहे. शेवटी हे सुद्धा हातावर पोट असणारी लोक आहेत. तसं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कोळी बांधव, समजा एक बोट असेल त्यासाठी 1 कोटी रुपयाचा खर्च या मोठ्या बोटीसाठी होतो. त्यात 20-25 लोक डायरेक्ट काम करतात, अप्रत्यक्षपणे एका बोटीवर 50 लोक काम करतात. म्हणजे हे कुठेतरी एक व्यवसाय देण्याचं नाहीतर नोकरी देण्याचं एक माध्यम आहे. त्याला अजून तुम्ही चालना दिली तर अजून मुलींना त्या ठिकाणी नोकरी मिळू शकते. त्यामुळे या अनुषंगाने विचार करण्याची आणि धोरणात्मक निर्णय घेण्याची जरूरत आहे. त्यामुळे सुरुवातीला आम्ही चर्चा करून सुद्धा जर काही नाही झालं, आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन हे नेहमीच इथे असणाऱ्या लोकांना लाभलेलं आहे, याच्या पुढेही त्या ठिकाणी लाभेल, आम्हालाही ते मिळतं. आणि आम्ही त्या अनुषंगाने चर्चा करून पहिल्यांदा मार्ग निघतो का बघू, नसेल तर उद्या काय करायचं ते बघू. तर एकंदरीत बघितलं तर हे होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तरुण आणि तडफदार नेतृत्व रोहित पवार, आणि यांचं म्हणणं जे काय आहे ते कोळी बांधवांना जे शेतकऱ्याचा जो दर्जा दिलाय तो शेतकऱ्याचा दर्जा कशा प्रकारे टिकला पाहिजे आणि त्यांना त्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे, आणि त्या प्रकारे ज्या काही व्यवस्था असतील किंवा गोष्टी असतील त्या संदर्भात आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहू असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि त्या प्रकारे ते कोळी बांधवांच्या पाठीशी असेल असं त्यांनी आश्वासनही दिलंय. नवराष्ट्रासाठी वीरेश मोडखरकर, उरण, रायगड.